सो आपण जावास्क्रिप्टला स्टार्ट केलं होतं. आपलं वेब डेव्हलपमेंट युजिंग जावा. त्याच्यातलं HTML, CSS झालं. जावास्क्रिप्टला सुरुवात केली होती. अ, एक बेसिक आपण स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. म्हणजे HTMLच्या फॉर्ममधला डेटा कसा रीड करायचा, तो आपण बघितला आणि एक इव्हेंट आपण बघितला होता. कुठला इव्हेंट बघितला आपण बटनच्या याच्यावर? त्या इव्हेंटचं नाव काय? ऑन क्लिक नावाचा तो इव्हेंट होता. म्हणजे कुठल्या बटनला जर क्लिक केलं, तर काय झालं पाहिजे ते इव्हेंट आपण इथे केलं होतं. CLI-CK. त्या YouTubeवर ते लेक्चर अपलोड केलंय. परत एकदा बघून घ्या. ठीक आहे. तसं तर रिवाईज होऊनच जाईल. प्रत्येक वेळेस हे इव्हेंट आपल्याला घ्यावंच लागतं. ऑन क्लिक इव्हेंटला आपण फंक्शन कॉल केलेलं होतं. आता फंक्शन जावास्क्रिप्टमध्ये कसं लिहितात त्याचा सिंटॅक्स पण आपण बघितला होता. फंक्शन्स नावाचा कीवर्ड इटसेल्फ इथे फंक्शनचं नाव येणार आहे. फंक्शन ऑल्वेज कम्स विथ अ राउंड ब्रॅकेट आणि इथे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी इथे लिहिता येतात. म्हणजे एक फिक्स झालं, की प्रत्येक वेळेस आपल्याला कुठल्या ना कुठल्या इव्हेंटवर फंक्शन कॉल करणं गरजेचे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या फंक्शनमध्ये होतील. ठीक आहे? तो पार्ट आता बघायचा. म्हणजे आपल्याला आता इफ एल्स जरी बघायचं असेल, तरी सुद्धा हे फंक्शन एक बनवावं लागेल आणि त्याच्यानुसार ते कोड करावं लागेल. ठीक आहे? तर आता आपण एक छोटासा प्रोग्राम करू. कुठल्याही इफ एल्स कंडिशनचा. फॉर एक्झाम्पल आता सध्या वोटिंगच चालू आहे. तर वोटिंगसाठी एज लागते आपल्याला 18 आणि कमी असेल तर एलिजिबल नाही. असा एक छोटासा प्रोग्राम करायचा विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट. म्हणजे आपल्याला आता काय-काय लागेल? एक इनपुट लागेल जिथे आपल्याला एज एक्सेप्ट करायचं आहे यूजरकडून. तो एक लागेल. सेकंडली आपल्याला लागेल एक बटन्स. तो एज व्हॅलिडेट करायचा व्हेदर यू आर एलिजिबल ओर नॉट. ठीक आहे. तर आधी HTMLचं डॉक्युमेंट बनवून घ्यावं लागेल. याला एक आयडी द्यावा लागेल आणि याला एक इव्हेंट आपल्याला प्रोव्हाईड करावं लागेल. त्याच्यानंतर एक फंक्शन कॉल करणं गरजेचं आहे. त्या फंक्शनमध्ये हा नंबर रीड करून त्याचं लॉजिक तिथे लिहावं लागेल. ओके. एकदम स्क्रॅच पासून स्टेप बाय स्टेप आपण परत बनवतो लक्षात घ्या. मी फाईल घेतली इथे न्यू फाईल इफ JS इफ म्हणून सेव्ह करतो मी .html. ठीक आहे. आपला फोल्डरला स्टोअर करा ते कुठं होतं आपल्या डॉक्युमेंटमध्ये नाशिक वेब. ठीक आहे. इथे ती फाईल आहे. JSFS.html. क्रिएट फाईल. एक्सक्लेमेटरी मार्क्स आणि टाइप. ओके. सगळ्यात अगोदर आपल्याला लागेल एक HTMLचं डॉक्युमेंट. एक मिनिट. सो मी सेंटर टॅग याला करून घेतो. सॉरी, इथे नाही. सो कर्सर दुसरीकडे सेट. CENTER सेंटर टॅग करून घेतला. ओके. आपल्याला लागणार काय आहे? एक UI आपण ऑलरेडी बनवून घेतलेला आहे. सो असा UI आपल्याला करायचा आहे. एक इनपुट आणि एक बटन. सो इनपुट घेण्यासाठी आपल्याला HTMLचा टॅग वापरायचा आहे. तो म्हणजे इनपुट टाइप. मी इथे एक लेबल देतो ENTER. एज म्हणून एक लेबल देतो. ठीक आहे. इथे एज टाकायचं म्हणून मी इथे लिहितो इनपुट टाइप आपण लिहिणार आहे नंबर. कारण नंबर इनपुट लागते म्हणून. ओके. इथे त्या नंबरला आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला एक आयडी लागतो. कारण आयडी शिवाय आपल्याला कळणार कसं काय ना, म्हणून मी इथे एज किंवा ए लिहितो सध्यासाठी. बस. त्याच्यानंतर आपल्याला एक बटन लागणार आहे. सो मी इथे करतो इनपुट टाइप बटन. ठीक आहे. बटनला एक नाव द्यावं लागेल व्हॅल्यू एज व्हॅलिडेट म्हणून मी बटनला नाव देतो. व्हॅलिडेट. ओके. हे बटनला नाव लिहिलं. बस एक UI तयार झालाय की नाही ते चेक करून घेऊ. आपण ते रन करायचं असेल तर आपण काय करणार आहे? 3 डॉट रन स्टार्ट विथआऊट डिबगिंग ओपन करायचं Chromeमध्ये. UI आपला इथे आता रेडी आहे. आता काही एज टाका, काही तुम्ही करा. त्याच्यावर काहीच कुठल्याही प्रकारचं ॲक्शन होणार नाही.
ठीक आहे. म्हणजे जर मी इथे काही लिहिलं, तर काहीच होणार नाही. ते स्टॅटिक आहे. मग या स्टॅटिकला डायनामिक करण्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्टचा वापर करावा लागतो. त्याच्यासाठी वेगवेगळे इव्हेंट आणि तो सॅम्पल कोड्स वगैरे आपण आधीच केले. तर सेम करावं लागेल. म्हणजे मला बटनच्या क्लिकला एक इव्हेंट घ्यावा लागेल आणि आपला इव्हेंट आता सध्या आपण जो रेग्युलरली वापरतो तो म्हणजे ऑन क्लिक नावाचा इव्हेंट. म्हणजे बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फंक्शन कॉल करायचंय. मी त्या फंक्शनचं नाव एज ठेवतो. काही ठेवता येतं, पण जनरली थोडं रिलेट करा म्हणून एज ठेवतो. ओके. याचा अर्थ ह्या बटनला क्लिक केल्यानंतर हा फंक्शन कॉल झाला पाहिजे. कॉल झाला पाहिजे म्हणजे याला कुठेतरी लिहावं लागेल. तो आपल्याला लिहायचा असतो हेडिंग टॅगमध्ये आणि जे पण जावास्क्रिप्टचा कोड आपल्याला करायचा आहे, तो कोड तुमचा स्क्रिप्ट टॅगमध्ये पाहिजे. हा स्क्रिप्ट आहे. आणि ते फंक्शन लिहावं लागेल आणि त्या फंक्शनचं नाव आपल्याला एजच ठेवावं लागेल. जे फंक्शन आपण कॉल केलंय क्लिक इव्हेंटला तोच फंक्शन. सिंपल. आता फक्त एक छोटासा मेसेज टाकू, की फंक्शनवर फंक्शन कॉल होतंय की नाही हे चेक करायच्या आधी, आपण काय करतो सगळा कोड एकत्र करून टाकतो, नंतर चेक करत बसतो. त्याच्यापेक्षा एक सिंपलसा अलर्ट मेसेज टाकून बघा, की फंक्शन कॉल होतंय की नाही. जस्ट एक टेस्ट मेसेज देऊन बघायचं. त्याला रिफ्रेश करतो मी. क्लिक आणि अलर्ट. म्हणजे बटनला क्लिक केल्यानंतर तो फंक्शन कॉल होत आहे. आता फंक्शनमध्ये ज्या गोष्टी लिहू त्या एक्झिक्यूट होतील. बस म्हणजे आपला एक बेस इथे तयार होऊन जातो. जावास्क्रिप्टचा आणि फंक्शनचा. आता आपला नेक्स्ट टार्गेट असा आहे, की जे एज मी इथे एंटर करेल, तो एज इथे रीड झाला पाहिजे. आणि आपण तेही बघितलं होतं. एखाद्या डॉक्युमेंटच्या इनपुटची व्हॅल्यू जर रीड करायचं असेल, तर आपल्याला तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागेल. व्हेरिएबलसाठी लेट किंवा व्हेअर आपण वापरतो. मी ते ए लिहितो. ती जी व्हॅल्यू आहे, ती आहे डॉक्युमेंटमध्ये. ओके. आणि ती कशाच्या अगेन्स्ट स्टोअर केली आहे आयडी. म्हणून इथे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि त्या आयडीचं नाव काय आहे? ए. ओके. आणि इथे मी डॉट व्हॅल्यू करणार. याचा अर्थ असा, की या इनपुटमध्ये जी पण गोष्ट ॲड होईल, ती रीड होणार आहे आणि व्हॅल्यू स्टोअर कुठे होईल? ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके. प्लस मी इथे ए करून बघतो. म्हणजे मला चेक करायचं एज भेटतोय की नाही. पण जाणार आहे ब्राउझरला, रिफ्रेश करू, एज टाकू 22. हे बघा इथे एज भेटायला लागली. हा सगळ्यात बेसिक प्रोग्राम आहे. तुम्हाला कुठलाही इनपुट बटनच्या क्लिकवर रीड करता आलं पाहिजे आणि रीड केल्यानंतर त्याला यूज करता आलं. आपल्याला आता पुढचं काम काय आहे? तो जो नंबर आहे तो व्हॅलिडेट करायचा आहे. जर तो एज ग्रेटर दॅन 18 असेल, तर अलर्टमध्ये द्यायचं यू आर एलिजिबल फॉर व्होटिंग ओर यू आर नॉट एलिजिबल. बाकी जो सिंटॅक्स आहे इफ एल्सचा वगैरे, वगैरे सगळं सिमिलर. काहीच मॅटर करत नाही. काय करणार आहे आपण इफ ओके. ए ग्रेटर दॅन 18 असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. अलर्टमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे? यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. वेलकम टू वोटिंग करू. मेसेज देऊन टाकू. वेलकम टू वोटिंग. ओके. एल्स पार्टमध्ये नॉट एलिजिबल फॉर. कॉपी करायचं याला आणि इथे म्हणणार आपण नॉट एलिजिबल. एलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. चला याला रन करून बघू. एज एक एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला वोटिंगसाठी अलाउड आहे की नाही ते चेक करता येईल. इथे आलो आपण आपला क्रोम कुठे आहे कोड? दिस. रन केलं. मी सध्या 2 टाकतो. एज व्हॅलिडेट. हे बघा. नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. सिंपलच. ठीक आहे. जर एज ग्रेटर दॅन 18 असेल तर व्हॅलिडेट करायचं. वेलकम टू वोटिंग. फाईन. सो एक सिंपलसा हा टूल आहे.
मग आपल्याला याच्या बेसवर कुठलंही जे इफ एल्स वगैरे, वगैरे ते सगळ्या गोष्टी लावता येतात. मी तुम्हाला एक रिझल्ट कॅल्क्युलेशनचं करायला लावलं होतं. सिमिलर एनिवे असंच करायचं होतं तुम्हाला. वेगवेगळे मार्क्स रीड करायचे होते. सगळ्यांचे टोटल आणि पर्सेंटेज करून त्याचं ग्रेड वगैरे कॅल्क्युलेट करायचे होते. याच वेने करायचं. ठीक आहे. लक्षात आलं हे? हो सर. ठीक आहे. अ, याला स्क्रीनवर पण डिस्प्ले करता येतं आणि स्क्रीनवर डिस्प्ले करायचं असेल तर काय करतो आपण? एक हेडिंग टॅग घ्यावा लागेल तुम्हाला कुठे? खाली. याच्या खाली. BR चा अर्थ होतो की ब्रेक लाईन, लाईन ब्रेक करायची. ठीक आहे. इथे मी एक हेडिंग टॅग घेऊन टाकतो आणि त्याला एक आयडी देतो आपण. आयडी इज इक्वल टू एम देऊन टाकतो मी. ठीक आहे. काही पण आयडी देता येतं. MASSAG मेसेज विल बी हिअर. आता तुम्ही याला प्रोग्रामला रन केलं. हे बघा. तो काय म्हणतो मेसेज विल बी हिअर म्हणजे जे पण मेसेज असेल ते इथे येणार आहे. पण आता येणार नाही कारण याचा आपण याचा आयडी-बिडी काही फाउंड केलाच नाही. त्याला कळणारच नाही ना कुठे मेसेज सेट करायचा, काय करायचा. म्हणून मी इथे लिहितो डॉक्युमेंट HTMLच्या डॉक्युमेंट सोबतच काम करायचं म्हणून इथे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. ओके. इथे आपण काय वापरतोय? आयडी काय त्याचं? एम. इथे जर त्याच्या जागी आपल्याला दुसरा लेबल सेट करायचा असेल, तर इथे डॉट इनर एचटीएमएल म्हणून एक पार्ट ओके इज इक्वल टू कुठला मेसेज सेट करायचा आपल्याला तो मेसेज आपण इथे सेट करू शकतो. आता बेसिकली बघायला गेलं तर आपण डायरेक्टली अलर्ट अलर्ट मध्ये केलंय. ठीक आहे चला आता एक चांगली गोष्ट शिकायला भेटेल. आता इथे दोघांपैकी एक मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. बरोबर. पण इथे एक व्हेरिएबल आपल्याला कॉमन घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर आता सध्या बघा म्हणा इथे ना मी एज लिहितं अपेंड करतोय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय होणार आहे. इथे मी लिहिलं डोन व्हॅलिडेट केलं. नॉट इलिजिबल प्रोटीन. डोन इथे सेट झालं. आपल्याला तो मेसेज पण इथे सेट करायचा आहे. ठीक आहे. तो मेसेज सेट करायचा असेल तर मी इथे एक कॉमन व्हेरिएबल घेतो str. सुरुवातीला तो एम्प्टी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अलर्ट न वापरता या str मध्येच हे मेसेज सेट करून str इज इक्वल टू दिस. इथे सुद्धा str इज इक्वल टू दिस. ठीक आहे. आणि इथे आपल्याला काय सेट करावं लागेल तो str. चलो इथे येऊन जा. रन करा आता. 55 वेलकम. कमी केलं आपण नॉट एलिजिबल करा. ठीक आहे. हे जावास्क्रिप्ट एवढं हे आहे ना म्हणजे ठीक आहे. डायनामिक आपल्याला खूप सारं करता येतं याच्यामध्ये. हे लक्षात येतंय कसं वर्क होतं आपण डॉट इनर एचटीएमएल नावाचा हे येतो टॅग आहे. जेणेकरून आपल्याला काय करता येते तिथे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करता येते. इथे फक्त एवढंच करता येत नाही, तर आपल्याला खूप साऱ्या इथे म्हणजे याला सी-एस-एस वगैरे पण लावता येतं. आपण एक काम करू आता सी-एस-एस पण लावू. जेव्हा तो इलिजिबल असेल, तर बॅकग्राऊंड कलर आपल्याला सपोज ग्रीन करायचा आहे. नॉट इलिजिबल असेल, तर बॅकग्राऊंड कलर आपल्याला रेड वगैरे ठेवायचा.
ठीक आहे. तसंही करता येईल. अ, त्याच्यासाठी आपल्याला HTMLचा जो बॉडी टॅग आहे, त्या बॉडी टॅगलाच आपल्याला काय करावं लागेल, आयडी द्यावा लागेल. ओके. मी तर आयडी बी म्हणून घेतो. सेम गोष्ट आपल्याला इथे करावं लागेल. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. ओके. जर एखाद्या गोष्टी ठिकाणी काही व्हॅल्यू सेट करायचं असेल, तर आपल्याला इनर HTML वापरावा लागतो. जर का आपल्याला जर काही CSS लावायचं असेल, तर इथे स्टाईल नावाचं टॅग आहे. सॉरी, इथे डॉट स्टाईल, STYLE, हे बघा. मग कुठली प्रॉपर्टी लावायची, ती प्रॉपर्टी आपल्याला लावायची कलर. आता सध्या कलर मी एक कॉमन कलर देऊन टाकतो. जी पण असेल ते पिंक. नंतर आपल्याला चेंज करता येईल. तर आपल्याला हे बघायचं आता, की बॅकग्राऊंडला डिफॉल्ट कलर हा नसणार आहे. ओके. काहीच नाही. आता मी काही इथे केलं, तर पिंक कलर सेट झाला पाहिजे. ओके, तो सेट झाला आहे टेक्स्टला. ठीक आहे. आपल्याला टेक्स्टला नाही सेट करायचं आहे. ओके. ची टेक्स्टची प्रॉपर्टी आपली कलर आहे ना, इथे काय करावं लागेल, बॅकग्राऊंड कलर म्हणून एक प्रॉपर्टी आहे सगळं. बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू दिस. चेक करू. नाही तर तो त्याच्या बॅकग्राऊंडला चालला जाईल असं वाटतंय. हा, पण ठीक आहे. असे वॉर्निंग मेसेज वगैरे तुम्हाला खूप भेटत असेल. पण आता हा जो कलर आहे, तो कलर सुद्धा आपल्याला डायनामिक सेट करायचा आहे. म्हणून मी इथे एक व्हेरिएबल घेऊन टाकेल, लेट CLR इज इक्वल टू, सुरुवातीला ब्लँक असेल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इलिजिबल होसाल, तेव्हा कलर मध्ये आपल्याला एक कलर स्टोअर करायचा आहे, आणि तो कलर म्हणजे ग्रीन. ओके. नाही तर CLR इज इक्वल टू काय करणार आपण, रेड. सिंपल असा कलर. आणि तो कलर, अरे एक मिनिट, आपलं चुकलं होतं मगाशी ना. इथे बघा आयडी काय दिलंय मी, एमच दिलंय, म्हणून तो त्याच्या बॅकग्राऊंडला सेट होत होता. आणि आपण बॉडीला आयडी काय दिलाय, बी. तर इथे बी करायला आपण पाहिजे होतं. आपलंच राहून गेलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम. आणि इथे आता आपण काय करणार आहे, कलर डायनामिक घेतलाय, म्हणून CLR नावाचं प्रॉपर्टी ते लिहून टाकू. चला आता बॅकग्राऊंडला जाऊन चेक करू. सुरुवातीला काहीच नाही, एक लिहिला, दॅट्स नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. जसं मी इथे 19 लिहिलं, वेलकम. ही जावास्क्रिप्टची कमाल आहे. म्हणजे खूप साऱ्या वेबसाईटमध्ये तुम्ही छोट्या-छोट्या अलर्ट, फंक्शनॅलिटी, कलर चेंजिंग, ॲनिमेशन्स वगैरे बघत असेल. ते सगळ्या टाइपच्या गोष्टी ना, ह्या पद्धतीने आपल्याला मॅनेज करता येतं. ठीक आहे. म्हणून हा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे जावास्क्रिप्टचा. या 2 प्रॉपर्टी लक्षात येताय? ओके. तर इथे CSSच्या प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी इथे वापरता येतील. तुम्हाला इथे बॅकग्राऊंड इमेज सेट करायचा आहे, तो डायनामिक इमेज सेट करता येईल. त्याच्यानंतर एखादी गोष्ट हाईड अँड शो करायची आहे, ती इथे करता येईल. तशा खूप साऱ्या डायरेक्टली, इनडायरेक्टली प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. हे लक्षात आलं? हो सर. ओके. चला आता मी तुम्हाला एक प्रोग्राम करायला लावतो. तुम्हीच मला सांगा इथे. ठीक आहे. सपोज आता मला ना एक मल्टिप्लिकेशन टेबलचा प्रोग्राम करायचा आहे. म्हणजे युजर कडून काय करायचं आपण, एक नंबर घ्यायचा आणि त्याचा टेबल प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे. प्रोग्राम काय करायचं लक्षात घ्या. युजर इथे एक नंबर इनपुट करेल. सपोज नंबर इनपुट केला 5. तर 5चा टेबल स्क्रीनवर प्रिंट झाला पाहिजे. 5, 10, 15, 20 अप टू 50 पर्यंत.
मग काय करणार आहे, कसं करणार आहे? डेव्हलप अ जावास्क्रिप्ट प्रोग्राम which accept the number as a input and print the multiplication tables. ओके. तुम्हाला सपोज असा प्रोग्राम दिला, की तुम्हाला एक असं वेब पेज बनवायचं आहे, जे वेब पेज नंबर एक्सेप्ट करेल आणि त्याचा मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट करेल. एक तर तुम्हाला आता हे केल्यानंतर तुम्हाला कुठलीतरी सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग टेक्नॉलॉजी वापरावं लागेल. पण सध्या तुम्हाला कुठलीच सर्व्हर साइड येत नाही. फक्त जावास्क्रिप्ट येत असेल, तरी तुमचं काम होणार आहे. ओके. सिंपल सगळ्यात अगोदर आपल्याला एक इनपुट लागेल, एक बटन लागेल, एक फंक्शन लागेल. फंक्शनवर तो क्लिक इव्हेंट पाहिजे. तो नंबर रीड करायचा आहे. म्हणजे याच्यातला 80% काम जे आहे ते ॲज इट इज यूज होणार आहे. ओके. तरी मी परत पहिल्यापासून सांगतो म्हणजे तुम्हाला एकदम डोक्यात फिक्स बसला पाहिजे. हे बघा, आता मी इथे काय करतो JSTBL एम टेबल करतो मल्टिप्लिकेशन टेबल. ठीक आहे. याला .html सगळ्यात अगोदर मी एक .html फाईल इथे बनवून घेतली. ठीक आहे. याला सेव्ह केलं. एक्सक्लेमेटरी मार्क्स, टॅब. सगळ्यात अगोदर आपण काय केलं याला सेंटर टॅग करून घेतो. CENTER सेंटर. CENTER सेंटर टॅग. ठीक आहे. एक नंबर इनपुट लागणार आहे म्हणून मी इथे एक नंबर घेऊन टाकतो. ओके. इनपुट टाइप आपण नंबरच करू. एक आयडी मध्ये स्टोअर करतो. त्या आयडीचं नाव मी नम लिहितो. सिंपल. एक बटन लागणार आहे म्हणून मी इथे इनपुट टाइप बटन लिहितो. म्हणजे जी बेसिक फंक्शनॅलिटी आहे ती थ्रूआउट लागणार आहे. इथे मी केलं ऑन क्लिक आणि मी इथे TBL म्हणून एक नाव फंक्शन बनवतो. आणि आपल्याला बटनला नाव द्यायचं आहे म्हणून व्हॅल्यू प्रिंट टेबल असं म्हणतो. प्रिंट टेबल TABL. ठीक आहे. एक UI आपला एक रेडी झालेला आहे. तर बघितलं तर रन केला तर एक तर UI रन होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण आता हे करू. ह्या नावाचं फंक्शन बनवायचं आहे, तर इथे स्क्रिप्ट टॅगमध्ये जाणार आहे. सॉरी स्क्रिप्ट टॅग आधी लिहावा लागेल. या स्क्रिप्टमध्ये जाऊन आपल्याला फंक्शन बनवावं लागेल. फंक्शनचं नाव लिहिलं आपण TBL. So this functions, that's it. ओके. सो दिस या सगळ्या गोष्टी झाल्या. आता हा नंबर आपण इथे रीड करायचा आहे. आपल्याला माहिती आहे, की लेट एक नावाचं व्हेरिएबल घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी करावं लागेल. त्या आयडीचं नाव आहे नम डॉट व्हॅल्यू VALUE व्हॅल्यू. म्हणजे जे नाव नंबर इथे टाकू आपण त्याला ही व्हॅल्यू भेटते. आणि इथे तो आपण अलर्ट करून बघू की तो नंबर भेटतोय की नाही. दोन्ही टेस्ट होतील. मी फक्त इथे एंड करतो. ठीक आहे. याला रन करा. रन विदाउट डिबगिंग. फ्रॉम लिहून टाका. ठीक आहे. जे पण नंबर मी एंटर करतोय तो नंबर भेटतोय का? तो नंबर भेटतोय. आपला पण टास्क असा आहे की त्याचा टेबल स्क्रीनवर प्रिंट झाला पाहिजे. सगळ्यात अगोदर तुम्हाला लॉजिक सांगा मल्टिप्लिकेशन टेबलचं कसं लॉजिक असेल. काय करावं लागेल आपल्याला? हं? कसं लॉजिक आहे I is टेबलचं? काय लिहावं लागेल? I is equal to 1, I is equal to 1, I less than or equal to 10, हं. I plus plus आणि मग खाली नंबरची व्हॅल्यू n इंटू आय. म्हणजे आपल्याला एक फॉर लूप लागणार आहे ते बरोबर. हो. for फॉर आपण घेऊन टाकू. ठीक आहे. इथे लेटच वापरतात. I इज इक्वल टू 1 सेमिकोलॉन I लेस दॅन इक्वल टू 10 equal to 10, I प्लस प्लस. I plus plus. ठीक आहे. ओके. N मध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटते आणि I मध्ये नंबर भेटतोय. आणि तो आपल्याला याच्यावर पण प्रिंट करायचा. आधी मी ना कन्सोलला प्रिंट करून बघतो. ठीक आहे. कन्सोलला भेटतंय का? कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे. काय करायचं आपल्याला I इंटू N. n. आधी लॉग प्रिंट करून बघू. मग स्क्रीनवर प्रिंट करायचं. लॉग कुठे प्रिंट होतो? इन्स्पेक्ट केल्यानंतर
इथे कन्सोल आहे बघा. तर कन्सोलला लॉग ठेवत असतो. 8 टाकलं मी टेबल दिसतंय 8 16 32 32 8 10 80. ठीक आहे. म्हणजे आता कन्सोलला प्रिंट होतंय. तर सेम गोष्ट आपल्याला कुठे प्रिंट करायची? ह्या स्क्रीनवर प्रिंट करायची. या स्क्रीनवर प्रिंट करायची असेल तर तर स्क्रीनवर प्रिंट करण्यासाठी काय वापरतो आपण? डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईट. बरोबर. सो इथेच प्रिंट करून घेऊ आपण डॉक्युमेंट डॉट राईट I into n. आता इथे आता प्रश्न असा आहे, हा न्यू लाईनला प्रिंट होईल की नाही चेक करून बघू. चला कन्सोलचं काढलंय त्यामुळे कन्सोल काढून टाकू. नंबर 5 प्रिंट. ओके. फक्त प्रॉब्लेम काय आला आपला? नंबर तर आलाय पण तो कंटिन्युअसली आला ना. बी आर टॅग इथे लावता येईल का आपल्याला? ब्रेक लाईन किंवा न्यू लाईन साठी याच्यामध्ये काय वापरतात ते बघावं लागेल. ट्राय करतोय मी. आय डोंट नो स्लॅश एन चालेल की नाही की बी आर टॅग वापरावं लागेल. 5 हे अलर्ट काढून टाकू. ओके. थोडासा स्पेस आलाय पण स्पेस नको आपल्याला. न्यू लाईन पाहिजे. सो बी आर टॅग वापरतो मी इथे. लेट्स चेक. हा तर बी आर टॅग इथे येऊन गेलाय आणि अजून याला सेंटर करू शकतो का इथे? आय डोंट नो असं चालेल की नाही पण चेक करून बघू. CENTER नाही याच्यात नाही टाकत सेंटर. ओके. हे झालं आपलं टेबल प्रिंट झालं. ठीक आहे. बस याचा टेक्स्ट कलर चेंज करायचा आहे, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. इवन दो आपण याला काय करू शकतो पण नाही करता येणार तसं. ठीक आहे. हे टेबल्स वगैरे प्रिंट झाले आणि त्याच्यानंतर हे नंबर वगैरे व्हॅलिडेट झाले. अकॉर्डिंगली बॅकग्राऊंड कलर वगैरे पण चेंज झालेले. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक टास्क देतो सिंपलचा. ओके. तुमचा टास्क काय करायचं ते लक्षात घ्या. ठीक आहे. 1 ते 10 नंबरच घ्या फक्त. ठीक आहे. युजर कडून एक नंबर ऍक्सेप्ट करायचं. आता मी ते ऑडिओचं नंतर शिकवणार आहे पण सेम लॉजिक तसं असेल. आता सध्या तुम्हाला लॉजिक काय लावायचं आहे? जे आपले कलर्स जे आहेत जेवढे कलर असतील ऍट दी 8 ते 9 10 कलर असतीलच. 1 प्रिंट केला की एक वेगळा कलर बॅकग्राऊंडचा चेंज झाला पाहिजे. सपोज 1 ला तुम्ही केलंय पिंक केलं असेल. ठीक आहे. 2 ला ग्रीन केलं असेल. असं करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्या वेळेस जो कलर सिलेक्ट केला तो ऍज अ बॅकग्राऊंडला सेट झाला पाहिजे. किंवा तुम्ही आधी वरती एक पूर्ण असं लेबल बनवून घ्या. एंटर नंबर बेस्ड ऑन कलर म्हणजे असं एक लेबल फिक्स देऊन टाकायचं. 1 इज फॉर पिंक, 2 इज फॉर ग्रीन आणि युजरला नंबर एंटर करायला लावायचा. त्याने जो नंबर टाकला तो बॅकग्राऊंडला कलर तिथे सेट होऊन जाईल. ठीक आहे. असे खूप सारे स्टॅटिक पेजला आपल्याला डायनामिक करतं. हे टास्क लक्षात आलं की तुम्हाला काय करायचं आहे? टास्क समजलं का काय करायचं आहे? हो सर. हॅलो. मला दाखवा तुम्ही काही करत नाही. स्टुडंटचं केलं का रिझल्ट? आता तुमचे पेपर संपले ना? हो सर, आज लास्ट होता. हा मग आता तुम्ही जॉबच्या हिशोबाने प्रिपरेशन करायला लागला. ठीक आहे. हो. कसं आहे आता तुम्हाला दुसरं काही नाही. तुमच्याकडे डिग्री होऊन जाईल पण स्किल आणि नॉलेज येणं खूप गरजेचं आहे. आणि आतापर्यंत जे झालंय ते तुम्ही रिवाइज करत राहा. कोणत्याही टॉपिकला कधी काय अडचण आली, प्रॉब्लेम आले तर विचारत जा. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप याच्यात होऊन जातात. हे लक्षात आलंय? तर ह्या 2 फाईल मी तुम्हाला देईन. तुम्हाला नंबर ऍक्सेप्ट करायचा. एक वरती पण तुम्हाला असं एक फिक्स मेसेज देऊन टाकावं लागेल युजरला. त्याला कळणार नाही ना कोणत्या नंबरला कोणता कलर आहे.
ठीक आहे. मी इथेच एक EY बनवून टाकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचंय इथे एक सिंपलचा एक EY बनवून घ्यायचा. तुम्ही हेडिंग टॅग घ्या किंवा कुठलाही टॅग घेऊ शकतात किंवा लिस्ट पण टॅग घेऊ शकतात तुम्ही इथे. सपोज मी इथे घेतो UL. ULचा अर्थ असा होतो की अनऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे. आणि इथे टाइप देता येतो. टाइप. इथे टाइप इज इक्वल टू डिस्क एका DICS एका DISC माहिती आहे. असे बुलेट आयकॉन्स येतात. ओके. याच्यामध्ये मी लिस्ट बनवू शकतो. लिस्ट. फॉर एक्झाम्पल वन फॉर जे पण असेल PI पिंक. जे तुम्हाला जेवढी लिस्ट बनवायची तेवढी लिस्ट बनवू शकता तुम्ही. 2, 3, 4. मी 2-3 बनवून टाकतो. दिस इज फॉर ग्रीन. ओके. रेड, ब्लू. 1, 2, 3, 4. रिफ्रेश केलं मी याला. हे बघा इथे आणून गेले. दिसलं? आता हे खूप डिस्टन्स आले. हे डिस्क म्हटलं. डिस्क म्हटल्यानंतर हे. ठीक आहे. सो 1, 2, 3, 4. 1 ला पिंक, 2 ला ग्रीन. मग जो मी नंबर इथे टाकेल त्याचा बॅकग्राऊंडला कलर चेंज झाला पाहिजे. ठीक आहे. जमेल करायला? तर तुम्हाला अशा वेळेने करायचं. इवन दो लाइक हा एक टाइप असतो डिस्क टाइपचा किंवा तुम्ही इथे मी UL पण ठेवतो आणि अजून एक लिस्ट असते. ती म्हणजे OL. ऑर्डर्ड लिस्ट. ओके. ऑर्डर लिस्ट जर तुम्ही इथे ठेवली तर तुम्हाला हे नंबर टाकायची पण गरज नाहीये. ठीक आहे. ऑटोमॅटिक त्याला नंबरिंग येऊन जाईल. हे बघ 1, 2, 3, 4. तेच. ठीक आहे. तर याच्यापैकी जो युजर नंबर इथे टाकेल तर गेट कलर म्हणायचा, त्याचा कलर बॅकग्राऊंड आपल्याला दिसेल. ओके. चलो तर असा टास्क तुम्हाला करायचा आहे.